नमस्कार. आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 21. सुखमात्यंतिकै यत्तत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. श्लोकाचा अर्थ: इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. परमात्म स्वरूप सुख सांसारिक सुखाप्रमाणे क्षणिक, नाशवंत, दुःखाचे कारण व दुःख मिश्रित नसते. ते सात्विक सुखापेक्षाही फार वेगळे, महान, एकरस राहणारे आणि नित्य असते. कारण ते सुख परमात्म्याचे स्वरूपच आहे. त्याच्यापेक्षा भिन्न असा कोणताही दुसरा पदार्थ नाही. हेच दाखविण्यासाठी आत्यंतिकम हे विशेषण वापरलेले आहे. ते सुख विषयजन्य राजस सुखाप्रमाणे इंद्रियांनी भोगता येणारे नाही. त्या इंद्रियातीत परमात्म्यालाच येथे सुखाचे नाव दिले आहे. हे दाखविण्यासाठीच अतींद्रियम हे विशेषण दिले आहे. ते सुख स्वतःच नित्य ज्ञान स्वरूप होय. ते मायेच्या मर्यादेच्या पूर्णपणे पलीकडे असल्यामुळे बुद्धी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. तथापि ज्याप्रमाणे मलरहित स्वच्छ अशा दर्पणात आकाशाचे प्रतिबिंब स्वतःच पडते, त्याप्रमाणेच भजन, ध्यान आणि विवेक, वैराग्य इत्यादींच्या अभ्यासाने अचल, सूक्ष्म व शुद्ध झालेल्या बुद्धीमध्ये त्या सुखाचे प्रतिबिंब पडते. म्हणून त्याला बुद्धिग्राह्य असे म्हटले आहे. परमात्म्याच्या ध्यानापासून होणारे सात्विक सुख हे सुद्धा इंद्रियांच्या पलीकडील बुद्धिग्राह्य आणि अक्षय सुखाचे कारण असल्यामुळे ते इतर सांसारिक सुखांपेक्षा अत्यंत वेगळे होय. परंतु ते फक्त ध्यानाच्या वेळीच असते, नेहमी एकरस नसते. ते चित्ताचीच एक विशेष अवस्था असते. म्हणून त्याला आत्यंतिक किंवा अक्षय सुख असे म्हणता येत नाही. परमात्म्याचे स्वरूप असलेले हे सुख तर ध्यानजनित सुखाचे फल आहे. म्हणून ते त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळे होय. अशा प्रकारे 3 विशेषणे वापरून येथे हे स्पष्ट केले आहे की सात्विक सुखाप्रमाणे हे सुख अनुभवता येणारे नाही. ध्याता, ध्यान व ध्येय यांचे ऐक्य झाल्यावर हे आपोआप प्रकट होणारे असे परमात्म्याचे स्वरूपच होय. तत्व हा शब्द परमात्म्याच्या स्वरूपाचा वाचक आहे. त्यापासून कधीही दूर न होणे म्हणजेच विचलित न होणे होय. एव याने असा भावार्थ निघतो की परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर त्यामध्ये योग्याची नेहमी अढळ स्थिती होते. तो कधी कोणत्याही अवस्थेत कोणत्याही कारणाने परमात्म्याहून वेगळा होत नाही. अशा प्रकारे आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.